तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जातात. केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे. महापालिकेत सत्ता यावी अशी तुमची मागणी आहे, तुमचं आव्हान आहे. कशाच्या जोरावर नेमकं या महापालिकेच्या समोर तुम्ही मतदारांच्या समोर निघालाय? हे बघा गुरुबाळ साहेब, की लाईट, पाणी, रस्ता, गटर ह्या बेसिक गरजा देणं हे नगरसेवकाचं कामच आहे किंवा महापालिकेचं काम आहे. पण आपण नेहमी म्हणतो ना की माझं शहर हे स्मार्ट शहर झालं पाहिजे, माझं शहर हे एक नावाजलेलं शहर झालं पाहिजे. मग हे करत असताना फक्त लाईट, पाणी, रस्ता, गटरनं आपलं शहर पुढं जात नाही. बरोबर. गेल्या 15 वर्षामध्ये बंटीप्पा साहेबांची सत्ता महापालिकेवर आहे. गेल्या 15 वर्षामधलं एकच त्यांचं काम ठळक ते आपल्याला सांगतात की थेट पाईपलाईनचं काम ते सांगतात. त्याला राजे क्षीरसागरांचं सुद्धा योगदान आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कारण राजे क्षीरसागर तिथं अमरण उपोषणला पायरीवर बसले होते आणि त्याला या सगळ्या मंत्र्यांनी जाऊन त्यांना विनवणी करून तिथनं आत नेलं आणि मग त्यावेळेला ते डिक्लेअर झालं. म्हणजे काही प्रमाणामध्ये राजे क्षीरसागर सुद्धा थेट पाईपलाईन यायला जबाबदार आहेत असे माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे. थेट पाईपलाईन सोडलं तर गेल्या 15 वर्षामध्ये काय कोल्हापुरामध्ये झालं, पण थेट पाईपलाईन हा सुद्धा एक वादाचा विषय आहे की बंटी साहेबांच्या अट्टहासामुळं मी अतिशय जबाबदारीनं गुरुबाळामाळी साहेब सांगतो की एकमेव भारतातलं टेंडर असं आहे की ज्याचं टेंडर निघालं, जे टेंडर कॉपी आहे आणि तयार झालेली पाईपलाईन आहे, याचं जे काही रूट आहे तो रूट 60% बदलला गेला आहे. अरे बापरे. म्हणजे मूळ सांगितलं एक आणि झालं एक. त्याच्यामध्ये सुद्धा मी त्यावेळेला स्पायरल असावी का लॉन्जिट्यूडल असावी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी संघर्ष केला आणि माझ्या संघर्षाला राज्यभरातून आणि या कोल्हापुरातील सगळ्या लोकांनी समर्थन दिलं की जयंत पाटील म्हणतात ते बरोबर आहे. शिवाजी विद्यापीठानं तसं सांगितलं आणि अनेक लोकांनी सांगितल्यामुळं ते बदलावं लागलं. माझा स्पष्ट आरोप आहे की लॉन्जिट्यूडल आणि स्पायरल या पाईपलाईनमध्ये 70 कोटी रुपयाचा फरक आहे किमतीमध्ये. कारण ती पाईप बाहेरून आयात आणावी लागते आणि तिचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च 70 कोटी रुपये आहे. आणि मग मी 2-3 महिने संघर्ष केल्यानंतर अचानकपणे ते माझं म्हणणं स्पायरल मान्य झालं. म्हणजे 70 कोटी रुपये कुणाच्या तरी, म्हणजे 70 कोटी रुपये कुणाच्या तरी घशात जाणार होते असा त्याचा अर्थ झाला. आणि त्याच्यामुळं थेट पाईपलाईनमध्ये दोष आहेत, पण आम्ही आता ते स्वीकारलेलं आहे. दोष त्यातले दूर करण्याचा प्रयत्न अमल साहेब, राजे साहेब करतायत आणि त्याच्यामधले जे काही करून आता आहे ते स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी राजेश क्षीरसागरांनी परवा सांगितलं की आपण मोटरला DPTCतून पैसे दिले, आपण जिथं कायमपणे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होतोय ते अंडरग्राऊंड करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण आता त्यात काय, त्याला बंटी साहेबांचं म्हणणं आहे की आपण त्याला खो घालतोय अशी परिस्थिती नाही, पण आपण त्याला पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांचं एक मत असं आहे की तुम्ही गेल्या काही वर्षापासून आरोप करता फक्त थेट पाईपलाईन संदर्भात. यंत्रणा तुमच्याकडे आहे, सत्ता तुमच्याकडे आहे, चौकशी करून काय असेल ते दूध का दूध, पाणी का पाणी का करत नाही? केवळ आरोप करून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय, वातावरण निर्मिती करताय. आरोपीच्या पिंजऱ्यात त्यांना कोणी उभा करत नाही, ते स्वतःच आरोपी आहेत. आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचं काय कारण आहे? बरं, अनेक गोष्टी आपण ओपन केल्या, त्यावेळेला मोडून काढण्याचा प्रयत्न केला, पण आता एवढं करून ते नीट चाललं नाही. बघा, एखाद्या गोष्टीचं श्रेय घेता ते मला काय म्हणतात, नीट चाललं नाही ही माझी जबाबदारी नाही, कोल्हापूरच्या डोंगरापर्यंत पुईखडेपर्यंत पाणी आणणं ही माझी जबाबदारी होती, ती जबाबदारी मी पूर्ण केली. त्याच्या पुढची जबाबदारी महापालिकेची आहे, ती महापालिका करत नाही का तर महायुतीचे नेते सांगतात नाही करू नका. ही वस्तुस्थिती नाही. मुळात पुईखडीपर्यंतच येण्याला प्रॉब्लेम आहेत ना. वारंवार होणारा खंडित होणारा विद्युत पुरवठा आणि पाईपलाईन फुटण्याचं प्रमाण हे पुईखडीच्या अगोदरच आहे ना, पुईखडी नंतर नाही. पुईखडी नंतर डिस्ट्रीब्युशनचा भाग आहे. आता त्याच्या पाईप ह्या वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे, तिथपर्यंतचा विषय वेगळा आहे. पण मुळात ते करत असतानाच ते चुकीच्या पद्धतीने झालं, ही वस्तुस्थिती स्वीकारायला पाहिजे आपण. थेट पाईपलाईनवर किती चर्चा होईल तेवढी कमीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता निवडणुका 4 दिवसावर आहेत, कुठलं व्हिजन
महत्वाचा मुद्दा आहे की ते मी- घेऊन तुम्ही मी जो महापालिकेच्या मुद्दा- निवडणुकीसमोर मुद्दा जाता. सांगत होतो आणि तुम्ही मला डिस्टर्ब केला. खरं तर महायुती, मी मगाशी सांगितलं की हे शहर स्मार्ट बनवण्याच्या दृष्टिकोनातून लाईट, पाणी, रस्ता, गटर सोडून या शहरामध्ये काहीतरी पाहिजे. हा आता एक प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल, तुम्ही त्यांचाही आलेख विचारा, त्यांचंही कामं विचारा. मुळात या कोल्हापुरामध्ये 2014ला IRBचे रस्ते आले. हो IRBच्या रस्त्याचं त्यांनी समर्थन केलं होतं, त्यांनी टोलची पावती फाडली होती. 383 कोटी रुपये राज्य शासनातून देऊन चंद्रकांत दादांनी हा टोल हा विषय संपवला. संपवला. म्हणजे त्यांनी केलेल्या 400 कोटी रुपयेचे पाईपलाईनच्या अंगे तेही काम मोठं आहे, हो ते स्वीकारत नाहीत. आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाचं काम 276 कोटी रुपयाचं धनंजय महाडकांनी केलं. या कोल्हापुरातलं रेल्वे स्थानक चांगलं अतिशय सुदृढ करण्याचा प्रयत्न 44 कोटी रुपये खर्च करून काढला. आता तीर्थक्षेत्र विकास आराखडा हो 2005ला ज्या वेळेला आम्ही ही पक्षीय राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेला विनय कोरेंनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता हो की या कोल्हापुरामध्ये महालक्ष्मीला येणारा माणूस एक दिवस जरी थांबला थांबला पाहिजे, तर पर्यटन या वाढलं. कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेमध्ये 1.5 फरक पडेल. बरोबर आहे. आता ते करत असताना तो महालक्ष्मीचा विकास आराखडा गेली 15-20 वर्षे मी ऐकतोय. या देवेंद्र फडणवीसांच्या काळात त्याला 1400 कोटी रुपये ज्योतिबाला आणि महालक्ष्मीला मंजूर झालेली आहेत. पहिली फेज त्याची काम सुरू झालं. या आचारसंहितेनंतर सुरू होणार आहे. हो. त्याचे टेंडर्स निघालेले आहेत. म्हणजे त्या निमित्तानं एकदा महालक्ष्मीचा परिसर, महालक्ष्मी विकास आराखडा झाला की पर्यटकांचा ओघ वाढेल. कोल्हापुरामध्ये लोक येतील. कोल्हापुरामध्ये लोक येत आहेतच, आता 5-50 हजार लोक येत ती आहेतच. आणखी वाढेल. पण ते एक दिवस जरी कोल्हापुरामध्ये राहिले तर कोल्हापूरच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम होईल आणि बाजारपेठ सुदृढ होईल.